स्त्रिया गणपतीला लोकदैवत मानतात। ही भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी सातपूरचा राजा मित्र मंडळाचे आयोजक धीरजभाऊ शेळके मंगळवार दिनांक 2 रोजी खेळ पैठणीचा हा मनोरंजन खेळ व गप्पा _ गोष्टी व उखाण्याचा महामेळावा कला शिक्षक व नाट्य कलावंत गणेश गायकवाड यांचा खेळ हा पैठणीचा हा महिलासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमास महिला मोठा सहभाग दिसून आला। मोठ्या प्रमाणावर महिलांनी कार्यक्रमाला आज हजेरी लावली व कार्यक्रमातील खेळांचा मोठ्या उत्साहाने आनंद घेतला। या कार्यक्रमात भरघोस बक्षीस देण्यात आली। महिली पैठणी जिंकल्या। या कार्यक्रमास माजी नगरसेवक श्रीमती उषाताई शेळके या कार्यक्रमाला उपस्थित होत्या। यावेळेस मंडळाचे संस्थापकीय अध्यक्ष राजाभाऊ खताळे व मंडळाचे असंख्य कार्यकर्ते आणि जिला कप मिळाला बाई पाया घुसखोरी, जिला कप नाही मिळाला। मी माझ्या सगळ्या माता माऊल्यांना, माझी आई असेल, ताई असेल, बहीण असेल, या प्रत्येकीला एक विनंती करणार आहे की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन थांबलेल्या आहे आणि आपल्याला आपल्या भावाचं नाव कायम लक्षात ठेवायचं आहे। आमचं चिन्ह काय हे सगळं वेळेवरती कळणार आहे, सगळं कळेल, पण भाऊ नक्की नेतृत्व करणारे, प्रतिनिधित्व करणारे, तुमच्या साथ आम्हाला अपेक्षित आहे, आशीर्वाद अपेक्षित आहे। आम्ही काम करणारे आणि मग तुमच्याकडे येणारे। हे सगळं जे काही घडतंय ते आमच्या भावाची, आमच्या सगळ्यांना मदत आहे। त्याला राजकारणात आम्ही सगळ्यांनी आणलंय, त्याच्या व्यवसायामध्ये तो अत्यंत उच्च पातळीवर आहे, पण आमच्या भावासाठी सगळ्यांनी नक्की मदत करायची। एकदा धीरज भाऊंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। गणपती बाप्पा। धीरज भाऊंच्या मातोश्री उषाताई या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या सविंध्य पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित आहे। त्या सगळ्यांच्या वतीने तुमचं स्वागत। गणेश भाऊ जोरात होऊ द्या। एक उखाणा तर तुम्हाला ऐकून जावंच लागेल। नाही नक्कीच एक उखाणा तुम्ही जो मागच्या वर्षी वेळ नाही मिळाला, पण ताईंनी अतिशय जोर आणला होता आणि कार्यक्रमाची सुरुवात दोघांनी पण पहिले वहिनींकडे मग भाऊंकडे। नाही थांबा, मी सांगतो ना तुम्हाला एक बाजीत सांगतो मी एक उखाणा, आता ऐकून जा भाऊ। मी आता कार्यक्रमाची सुरुवात एका पहिल्याच उखाण्याकडनं आपण करणार आहोत। सन्माननीय धीरज भाऊंच्या सौभाग्यवती आपल्या समोर इथे उखाणा घेत आहेत। एकदा जोरदार टाळ्या वाजवूया वहिनींसाठी आणि भाऊंसाठी। नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री, धीरजरावांचे नाव घेते मी आहे त्यांच्या घरातले मुख्यमंत्री। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि पार पाडलेले आणि ते आता दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। त्यांना शुभेच्छा। एकदा जोरदार टाळ्या आपल्या फुलत राहो अशी बाप्पांचरणी आपली प्रार्थना। आता मात्र खेळाला सुरुवात करूया। मी पुन्हा एकदा महिला भगिनींना विनंती करतो, अजूनही ज्यांना खेळायचं असेल, फोटोग्राफर्स आणि रील्स यासाठी फक्त जे काम करणार आहेत त्यांनी आपण पुढाकार घेऊया। आता तुम्हाला प्रत्येकीला एक कप मिळालेला आहे। त्या कपाचं आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो। 2 मिनिटं तुम्ही इकडे व्हा, सरका इकडे, तुम्ही पण इकडे व्हा, सरका इकडे। मगाशी एक सांगायचं राहिलं की ज्या मागच्या वर्षी होत्या का खेळायला तुम्ही? मागच्या वर्षी नव्हते, हे पहिलंच वर्ष आहे, तरी पण छान तुम्ही मस्त सहभागी होता, याचा आम्हाला आनंद आहे। बाप्पा करो, जगदंबा मातेही करो की तुम्हाला आज इथे पैठणी मिळो असा मी छोटासा नवस करेल। काही हरकत नाही, 1 तास तुमच्यासाठी उपवास करेल मी, काही हरकत नाही, चालेल। तर उखाणा ऐकूया वहिनींकडनं। हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे सात, हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडे सात, हंड्यावर आहे कळशी, कळशीत आहे पाणी, निलेश रावांचं नाव घेते गणपती फेस्टिवलच्या वेळी। क्या बात आहे, जोरदार टाळ्या वाजवूया। थोडं यमक अजून सांभाळूया आपण, जवळ घ्या। सातपूर कॉलनीत मागच्या वर्षी होता खेळायला, मजा आली की नाही? मागच्या वर्षी किती वाजले रात्रीच्या आपल्याला? रात्री 11 साडे 11 नाही, जवळजवळ 12:30 1 वाजला होता आपल्याला। तुम्ही लवकर गेल्या, बरोबर, काही हरकत नाही। तर आज काय लवकर जाऊ नका, आता जेवण वगैरे घरच्यांचे झाले असतील, काही हरकत नाही। आणि माहेर कुठलं? जेल रोडचं। आणि मिस्टर कुठे आलेत आता? नाही आलेले। लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? एवढं लाजून सांगतात की जसं काय लव्ह मॅरेज केलंय।
काही हरकत नाही, घ्या उखाणा. माझं नाव पूजा जगताप, पूजा किरण जगताप, बर आणि सासरीतले सातपूर कॉलनी, बर माहेर जेल रोडचं. बर. नाव उखाणा घेते. हा, नाही तर मग कोणाला तरी बोलवू आपण. असं पैठणी मिळवण्यासाठी जमल्या येते सगळ्या हौशी. किरण रावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी. धन्यवाद माऊली, खूप छान नाव आपण घेतलेलं आहे. द्या पुढच्या माऊली. कार्यक्रमाचं माहिती कुठे मिळाली तुम्हाला? तुम्ही इथेच राहतात ना, मग काय 10 दिवस कार्यक्रमाचा उत्तम लाभ आपल्याला मिळत असेल. ओपीडी बंद ठेवली मी त्यासाठी. क्या बात आहे. तुम्ही ओपीडी पण काय करता तुम्ही? मी डेंटिस्ट आहे. क्या बात आहे. चला, माझं दातांचं काम जर पुढे निघालं तर म्हणजे नक्कीच माझी बहीण आहे आता. चालेल. आणि माहेर? माहेर माझं कल्याणचं आहे. कल्याणचं आहे. मग नाशिक चांगलं की कल्याण? विचार करून बोला ना, आपल्याला नाशिक मध्ये पुढे राहायचंय. असू द्या ना, काही हरकत नाही. पण अजून नाशिक पण सुंदरच आहे, उगाच नाही कुंभमेळा इथे बघणार आहे. लक्षात घ्या. चालेल, उखाणा घेऊया. माझं नाव स्नेहल सुनील आंधळे. माझं माहेर कल्याणचं आहे, सासर इथेच आहे. इथेच आहे. सातपूर कॉलनी. ओके ओके. माझं उखाणं आहे, नाशिकची फेमस गरम गरम मिसळ, बर, त्याच्या सोबत लागतो नरम नरम पाव. खरं आहे. माझे सुनील राव आहेत खूप छान, पण खातात खूप भाव. मग आता काय, दातांची काळजी घ्यावीच लागेल ना त्यांना पण. मग भाव तर. मनीषा सुमित शेळके. हो. आणि जिला कप मिळाला, बाई पाया घुसखोरी, जिला कप नाही मिळाला. गणपती बाप्पा. या माऊलीला जाऊ दे समृद्धी बायपासवर, नाही तर स्टेज हलायला लागल थोड्या वेळाने, थरथर कापायला लागलाय स्टेज. या माऊलीला जाऊ द्या फायनलला. शीतल मॅडम यांना फायनल तर शिका द्या या माऊलीला. चला, फुगे मिळालेत सगळ्यांना. चुनूक लागून गेली. काय कार्यक्रम आहे. मागच्या वर्षी तुम्ही होते वाटतं खेळायला. तुमचा रील जवळजवळ मिलियनला गेला. रील कशावर असतो माहिती आहे का? कशावर असतो रील? माऊलीचा फुगा फोडायचा आहे. काठी मिळाली सगळ्यांना बरोबर, तर त्या काडीनं फुगा फोडायचा आहे. गाणं चालू होईल तेव्हा सुरुवात करायची फोडायला. गाणं थांबलं की तुम्ही मात्र थांबायचंय. अजून एक सांगायचं राहिलं, ज्यांच्या हातावर शिक्का मिळालाय त्यांनी डायरेक्ट पैठणीचा गेम खेळलात तरी चालेल. तुम्ही समृद्धी बायपासवर आहात, त्या डायरेक्ट समृद्धीवर जाऊन टेकल्यात. नाही, थांबा. आणि तुम्हाला खेळायचं असेल तरी ऐच्छिक आहे, खेळू शकता. पण याच्यात किती वेळा आऊट झाले तरी तुम्ही फायनलला आहात, कारण शिक्क्यावाल्यांसाठी नंतर फायनल होणार. ओके, आता फोडायला सुरुवात करणारे आपण. कोणी कोणाचा फुगा फोडा, खुन्नस काढू नका, मस्त खेळा. 3 आणि स्टार्ट. मजनूची साडवारी थांबो. ज्यांचा फुगा फुटला